Welcome back to my YouTube channel Loveways Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. Now why you should subscribe to this channel? There is a valid reason, because class 10th SSC board we have completed mathematics part 1st whole syllabus, mathematics part 2 whole syllabus along with few chapters of science part 1st. In that we have covered problem set, practice set along with important theorem and ट्रिक्स अँड टिप्स. सो तुम्हाला प्रत्येक चॅप्टर्सचे प्लेलिस्ट मिळतील, त्याचे अलॉंग विथ त्याचे थरली व्हिडिओज मिळतील की काय होतं आहे काय नाही नेमकं, प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, सॉल्व्ड एक्झाम्पल अलॉंग विथ इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स, हाऊ टू रिमेंबर और हाऊ विच क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झामिनेशन. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. तर स्टार्ट करूयात आपल्या खूप इम्पॉर्टंट चॅप्टरला, दॅट इज चॅप्टर नंबर 4, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट जर माहीत नसेल तर पहिल्यांदा लिहून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल चॅप्टरचं वेटेज दॅट इज 5 मार्काला कंपल्सरी येणार आहे आणि विथ ऑप्शन 7 मार्कासाठी हा चॅप्टर विचारला जातो. आता एक गंमत सांगतो, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच चॅप्टरची लायकी आहे जो की 5 मार्काचा क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर कुठला आला? क्वेश्चन नंबर 4, शेवटचा क्वेश्चन जो 5 मार्कासाठी एकच क्वेश्चन मला लिहायचा असतो तो कुठल्या चॅप्टरमधून येतो? मोस्ट ऑफ द टाइम ह्यातूनच येतो. ते पण काय विचारलं जातं? पहिलं तर इलेक्ट्रिक मोटर नाहीतर इलेक्ट्रिक जनरेटर. ह्या दोन गोष्टी तर खूप मेन आहेत, याचे व्हिडिओ पण येतीलच, मी अपलोड करेनच. पण स्टार्टपासून आता 5 मार्काचा तो क्वेश्चन डन झाला. राहिलेले 2 मार्क कुठून विचारले जातात? तर ते 2 मार्क असतात तर न्यूमरिकल प्रॉब्लेम्सवरून. ते पण कशाचे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स? तर हीटवरचे आणि पॉवरवरचे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात. तर इलेक्ट्रिसिटी या असं इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितलं, मुलांना खूप टेन्शन येतं. का? तर आम्हाला फॉर्म्युला माहीत नसतात आणि क्यू काय, चार्ज काय, ॲम्पियर काय, करंट काय, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बेसिक शिकू, मग चॅप्टरला स्टार्ट करू की हीटचे फॉर्म्युले कुठून आले, पॉवरचा फॉर्म्युला कुठून आला, त्याचे युनिट्स काय आहेत, कशा गोष्टी चालतात, हे सगळं पहिल्यांदा शिकू आणि त्याच्या ट्रिक्स पण तुम्हाला सोबत सांगणार आहे जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या लक्षात ठेवू शकता. तर चलो बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल चॅप्टरचं नावच काय माझं? इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? जेव्हा जेव्हा करंट एखाद्या कंडक्टरमधून पास होतोय, म्हणजेच काय, व्हेनेवर करंट इज पासिंग थ्रू अ कंडक्टर इट प्रोड्युसेस इफेक्ट. आणि ते इफेक्ट कोणते कोणते? तर फर्स्ट ऑफ ऑल हीटिंग इफेक्ट, जे की चॅप्टरच्या स्टार्टिंग पार्टमध्ये, आणि नंतर कुठला इफेक्ट जनरेट होतो? तर मॅग्नेटिक इफेक्ट. कुठला इफेक्ट? मॅग्नेटिक इफेक्ट. तर बघा काय सांगितलं, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. जेव्हा जेव्हा वायरमधून करंट पास होतो तर काय काय तयार होते? हीट तयार होते प्लस मॅग्नेटिक फील्ड सराउंडिंगमध्ये त्याच्या तयार होते. चॅप्टर पूर्ण ह्याच गोष्टीवर आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हीट कशी तयार होते आणि ती कुठल्या कंपोनंटमध्ये तयार होते त्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा शिकून घेऊ. ठीक आहे, पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर बघून घेऊयात. त्याआधी काही गोष्टी मी समजतो तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत कळण्यासाठी. हीटचे फॉर्म्युले किंवा पॉवरचे फॉर्म्युले कसे डिराईव्ह केलेत ते कळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी येणं इम्पॉर्टंट आहे. चार्ज, करंट काय असतो, ॲम्पियर काय, वोल्ट काय, हे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कळणं खूप महत्त्वाचं आहे. तर हळूहळू सांगतो, नीट गोष्टी ऐकून घ्या. चार्ज. चार्ज चार्ज म्हणजे काय? तर चार्ज म्हणजे काय? सपोज तुम्हाला माहिती आहे एक ॲटम असतो, ॲटमच्या भोवती काय फिरतात? इलेक्ट्रॉन फिरतात. तर त्या इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. त्या इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. आपण असं लिहितो E-. तर तो चार्ज किती? सपोज तुम्हाला रेफरन्ससाठी घेतो मी, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो -1.6 × 10⁻⁻19 कुलम. हा एवढा चार्ज असतो आपल्या इलेक्ट्रॉनवर. टेन्शन घेऊ नका, हे तुमच्या बुकमध्ये नाही आहे, तुम्हाला जस्ट जनरल नॉलेज सांगतोय की गोष्टी कशा आल्यात आणि कशा डिराईव्ह करायच्यात. ठीक आहे. चार्ज ऑन अ सिंगल इलेक्ट्रॉन असतो -1.6 × 10⁻⁻19 कुलम. आता हे कुलम काय नेमकं? हे जे कुलम लिहिलं आहे मी ते काय? तर कुलम म्हणजेच काय माहिती आहे? त्या एका इलेक्ट्रॉनवरचा किती चार्ज आहे ते चार्जचं युनिट काय माझं? कुलम. ठीक आहे. आता एवढ्या तर गोष्टी क्लिअर आहेत. खूप तोडून सांगतोय त्यामुळे आत्ताच गोष्टी क्लिअर करून घ्या. हे 11th-12th पण तुम्हाला गोष्टी खूप सोप्या जातील. तर काय सांगितलं मी? चार्ज.
चार्जला या चॅप्टरमध्ये आणि 11वी-12वीमध्ये सुद्धा कसं दर्शवतात, कॅपिटल क्यूने. ठीक आहे, कॅपिटल क्यूने आपण काय दर्शवतो, चार्ज. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ चार्ज, सिम्पली कुलम. कुलम इथे लिहितो युनिट्स. युनिट्स. चार्जचं युनिट काय सांगितलं मी, कुलम. कळाला, चार्ज म्हणजे काय असतो, एखाद्या इलेक्ट्रॉनवर किंवा एखाद्या बॉडीवर असणारा चार्ज तो आपण कशामध्ये दाखवतो, कुलममध्ये दाखवतो. तेच काय असतं, चार्ज. आणि चार्जचं डिनोट कसं करतात चार्ज, तर कॅपिटल क्यूने. आणि त्याचं युनिट काय, तर कुलम. हे झालं चार्जचं. आता व्हॉट इज करंट, काय करंट, आपण जे म्हणतो करंट बसला ते काय असतं, करंटला आपण दर्शवतो कॅपिटल आय ना. करंट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. आता व्हॉट इज द युनिट ऑफ करंट, एम्पियर आहे. स्पेलिंगमध्ये एम्पियर आहे, पण त्यालाच काय म्हणतो आपण, एम्पियर. ठीक आहे. आता हे आलं कुठून, व्हॉट इज मीन्ट बाय करंट, सिम्पल गोष्टीत सांगतो, फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. कळलं नसेल लक्षात घ्या. सपोज ही वायर आहे, वायरला मी थोडंसं झूम करून बघतो. आता असं मला सिलेंड्रिकल दिसते. त्या वायर, मेटॅलिक वायर काय असतो, कंडक्टर असतो. मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता मेटलमधून काय होणार आहे, आपले इलेक्ट्रॉन पास होणार आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रॉन फ्लो होतात. तर माझं करंट म्हणजे काय, आपण करंट बसला म्हणजे काय म्हणतो माहिती आहे का, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन झालेत. कुठून झालं, आपल्या शरीरातून झालं. तर बघा, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हे काय आहेत, कंडक्टरमधले, मेटॅलिक वायरमधले इलेक्ट्रॉन्स आहेत, वाहत आहेत ते. आता जेव्हा मी करंटची डेफिनेशन सांगतो, मी काय सांगितलं, फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. फ्लो ऑफ चार्जेस म्हणजे काय, इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम म्हणजेच काय येणार तुमचं, फ्लो ऑफ चार्जेस. चार्जला कसं दाखवतो मी, क्यू. फ्लो ऑफ चार्जेस म्हणजे क्यू पर युनिट टाईम. पर युनिट टाईम म्हणजे अपॉन टी. आलं लक्षात. काय काय केलं, करंटला मी काय सांगितलं, करंटची डेफिनेशन पहिल्यांदा बघून घेतली. फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. आणि फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम म्हणजे क्यू अपॉन टी. क्यू कसं, चार्जेसला आपण काय म्हणतो, क्यू म्हणतो. चार्जलाच आपण युनिट काय देतो, कुलम देतो. टी म्हणजेच काय, सिम्पली टाईम. आता चार्जचं युनिट काय, कुलम. सो मी कॅपिटल सी लिहितो तात्पुरतं. आणि टाईमचं युनिट काय असतं, सेकंड. आणि या कुलम पर सेकंडलाच आपण नंतर त्यांनी काय नाव दिलं, ॲम्पियर. दरवेळेस कुलम पर सेकंड म्हणण्यापेक्षा नाव काय पडलं त्याचं, ॲम्पियर. सो कुलम पर सेकंडलाच काय म्हणणार आहे आपण, ॲम्पियर. क्लिअर आहेत गोष्टी. व्हॉट इज करंट, सिम्पली करंट इज अ फ्लो ऑफ चार्जेस. या करंटमधून फ्लो ऑफ चार्जेस जे होणार आहेत एका युनिट टाईममध्ये, म्हणजे एका सेकंदात किती चार्जेस फ्लो होत आहेत ते काय असतं, माझं करंट असतं. सिम्पली करंट म्हणजे काय, क्यू अपॉन टी. क्यू म्हणजे कुलम, टी म्हणजे सेकंड. कुलम पर सेकंड म्हणजेच ॲम्पियर ह्याला आपण म्हणतो. तर कळालंय, करंटचं युनिट काय सांगितलं मी, ॲम्पियर आहे. आता बघा, चार्जेस झालं, हे पण झालं. व्हॉट इज वोल्ट, ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. आत्ताच गोष्टी शिकून घ्या, कारण हे 11वी-12वीमध्ये असं गृहीत धरलं जातं की तुम्ही 10वीमध्ये शिकूनच आलाय. आणि तुमच्या बुकमध्ये सुद्धा डिरेक्टली फॉर्म्युले दिलेत. आता युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इथं असं दिलं आहे तुम्हाला डायरेक्ट, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. आणि व्हीलाच डायरेक्ट त्यांनी वोल्ट आणि इथं ॲम्पियर दिले. आणि वोल्टचं कसं घेतलं आहे त्यांनी, तर जूल पर कुलम इंटू कुलम पर टाईम. कसं आलं, कोणाला माहिती आहे, कुठल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट कळणार आहेत ह्या गोष्टी. आता सिलेबस हे गृहीत कसं धरलं जातं 10th सुद्धा, किंवा तुम्हाला प्रिव्हियस इयर्समध्ये शिकवलं आहे. आता ते मग आपल्या चॅनलचे कमर्स कसे आहेत, किंवा सगळ्यांना सगळं बेसिक्सपासून शिकवलं जाणार आहे इथं. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला येऊयात परत. काय सांगितलं मी, पोटेन्शियल डिफरन्स शॉर्टमध्ये लिहितो. पोटेन्शियल डिफरन्स ह्यालाच आपण काय म्हणतो, व्होल्टेज. और सिम्पली वोल्ट असं लिहू शकतो आपण. तर व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स. आता जेव्हा तुम्ही बॅटरी एखाद्या सर्किटमध्ये बॅटरी कनेक्ट करता, हे बॅटरीचं साईन आहे. कसा साईन असतं, एक मोठी काडी काढायची, एक छोटी काडी काढायची. मोठी काडीला काय असतं, चार्ज प्लस, छोट्याला निगेटिव्ह, प्लस मायनस. दिस इज द नोटेशन फॉर बॅटरी. आता नीट बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या सर्किटमध्ये, इथं जर मी सपोज बल्ब लावला आहे, वेगळं काय नाही, हे बल्बच आहे. हां झाला, चला ग्लो झाला बल्ब, आता बल्बसारखा दिसतोय तो. तर जेव्हा मी बॅटरी कनेक्ट करतो तेव्हा माझा बल्ब काय होतोय, ग्लो होतोय. तर बॅटरी कनेक्ट झाल्यावर असं झालं काय नेमकं,
काय होतं, बॅटरी जेव्हा मी कनेक्ट करतो तर पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. काय होतो, पोटेन्शियल डिफरन्स. आता हा पेन एका उंचीवर आहे आणि डस्टर थोडासा खाली आहे. हां, ब्लॅकवर व्हाईट दिसेल. आता कोणाचं पोटेन्शियल जास्त आहे? आता जे विमान हवेत उडत असणार आहे, एक हवेत उडत असणारं विमान ढगात चाललेलं आणि एक जमिनीवरनं टेक ऑफ होणारं विमान, कोणाचं पोटेन्शियल जास्त आहे? पोटेन्शियल काय असतं, नेमकं हाईटवर डिपेंड असतं. जेवढी जास्त हाईट माझी तेवढं जास्त पोटेन्शियल. म्हणजेच बघा, सिम्पल, अजून सिम्पल तुम्हाला करून सांगतो. पाण्याच्या टाक्या तुम्ही बघितलं, इथं कुठं तर फोटो येऊन जाईल. पाण्याच्या टाक्या कशा बांधलेल्या असतात, एका उंचीवर बांधलेल्या असतात. कशामुळे बांधलेल्या असतात? एक उंची जर गाठली तर त्याचं पाण्याचं पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे. मग जेव्हा तुम्ही तोटी चालू करता तेव्हा प्रेशर जास्त मिळतं. आलं लक्षात? सपोज ही एक टाकी आहे जी की 100 फुटावर बांधलेली आहे मी, आणि दुसरी एक टाकी आहे जी की मी 20 फुटावर बांधलेली आहे, आणि ह्यांच्यामध्ये मी एक पाईप कनेक्ट केला आहे. ठीक आहे. आता दुसरी एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये एक टाकी बांधली मी किती, 50 फीट्सवर, आणि दुसरी बांधली 20 फीट्सवर. दिसतंय का रे? आणि त्यामध्ये सुद्धा मी एक पाईप जोडून दिला आहे. तर सिस्टीम ए मध्ये का सिस्टीम बी मध्ये त्या पाईपामधलं पाण्याचं प्रेशर जास्त असणार आहे? इन विच पाईप द प्रेशर ऑफ वॉटर विल बी ग्रेटर? थोडासा विचार करून बघा. 1, 2, 3. तर कुठं असणार आहे? सिस्टीम ए मधल्या ह्या पाईपमध्ये पाण्याचं प्रेशर जास्त असणार आहे. का माहिती आहे? ह्याच्यातलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, हे किती पोटेन्शियल आहे? 100 फीट्सला आहे. हे किती आहे? 20 फीट्सला. ह्यांच्यातला डिफरन्स किती आहे? 80 फीट्सचा आहे. ठीक आहे, 80 फीट्सचा डिफरन्स आहे. पण इथं किती फीट्सचा आहे? 30 फीट्सचा. जेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स तेवढा जास्त पाण्याचं प्रेशर असणार आहे. सेम कन्सेप्ट इलेक्ट्रिसिटीमध्ये यूज करायचा आहे. काय सांगितलं? सेम कन्सेप्ट इलेक्ट्रिसिटीमध्ये यूज करायचा आहे. हे एवढं सिस्टीम का आलं? आता नीट लक्ष द्या. बॅटरी तुम्ही बघितली असेल, गाडीची बॅटरी बघितलं असेल, खेळण्यातल्या एवढी छोटीशी असते. 5 वोल्टची बॅटरी, फोटो येत राहतील इकडं. 5 वोल्ट्सची बॅटरी, छोटीशी बॅटरी असते. पण तुम्ही 2 व्हीलरची बॅटरी बघितली, मोठी असते, 12 वोल्ट्सची असते. खेळण्यातली गाड्यांची किती सांगितली? 5 वोल्ट्स. आणि बाईक्सची किती असते? 12 वोल्ट्स. 12 वोल्टची ती बॅटरी असते. मग 12 वोल्टची बॅटरी आहे म्हणजे काय माहिती आहे का? ह्याचे 2 टर्मिनल आहेत. हे हायर टर्मिनल, हायर पोटेन्शियल असणारं टर्मिनल, हे लोअर पोटेन्शियल असणारं टर्मिनल. ह्यांच्यामधला डिफरन्स असतो तो 5 वोल्ट आणि 12 वोल्ट. आपण जे म्हणतो ना, ते काय कळलं? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्समधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेजमधला डिफरन्स आहे. हे कितीला असणार आहे? 0ला. हे किती असणार आहे? 12ला फॉर 12 वोल्ट्स. 5 वोल्टसाठी कशी सिस्टीम चालणार आहे? ती 5 वोल्ट्स इथं आणि इथं 0 वोल्ट्स. आणि हा करंट, जशी आपली हीट फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू लोअर टेम्परेचर बॉडी हीट ट्रान्सफर होते, सेम पद्धतीने इलेक्ट्रिसिटी सुद्धा ट्रान्सफर होते. कशी? फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे कुठून कुठं करंट फ्लो होणार आहे माझा? करंट विल बी फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. ह्या गोष्टी आत्ताच क्लिअर करून घ्या. 11th-12th कोण शिकवणार नाही आहे तुम्हाला. पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल करंट फ्लो करतो. का? कशामुळं? तर मी काय सांगितलं? करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. जसं की पाण्याच्या टाकीचं एक्झाम्पल बघितलं. सिमिलरली करंट कसा फ्लो करणार पुस्तकात नाही आहे. जर तुम्हाला बोर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं स्किप करून ट्रिक्स ज्या सांगतो ते बघू शकता. पण हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. त्यामुळे हे पहिलं बघा. ठीक आहे. करंट कसा फ्लो होणार आहे माझा? फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. पण मेटॅलिक कंडक्टरमध्ये काय असतात रे? इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स कसे असतात? निगेटिव्हली चार्ज असतात. आणि निगेटिव्हला अट्रॅक्ट करतो का निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतो? आता घ्या समजून मला काय म्हणायचं आहे. तर इलेक्ट्रॉन काय करतो? इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज बॉडीला अट्रॅक्ट करणार आहे ऑब्विसली. जसे नॉर्थ पोल काय करतात? रिपेल करतात. तसं निगेटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल काय करणार? रिपेल करणार आहेत. पण आता जसं इलेक्ट्रॉन सांगितलं, ही निगेटिव्हली चार्ज बॉडी ती कशाकडे अट्रॅक्ट होते? तर पॉझिटिव्ह टर्मिनलकडं. म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉन कसं वाहणार आहे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. लक्ष द्या. काय सांगितलं? करंट फ्लो कसा होतो? करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टुवर्ड्स निगेटिव्ह, आणि इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल. हे थोडीशी बेसिक कन्सेप्ट आहेत. 11th-12th तर डायरेक्ट सुरू केलं जातं. त्यामुळे हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळलं? पोटेन्शियल डिफरन्स जेवढा जास्त, म्हणजे 5 वोल्टच्या बॅटरीमध्ये करंट जास्त वाहणार आहे का 12 वोल्टच्या बॅटरीमध्ये? ऑब्वियसली 12 वोल्टच्या बॅटरीमध्ये तुमचा करंटचा फ्लो जास्त असणार आहे. प्रेशर तिथं जास्त असणार आहे तुमचं. लक्षात. इथं जर मी अजून 50 वोल्टची बॅटरी लावली, मोठी डब्बाच लावला इथं तर बॅटरीवाला, तर काय करणार आहे? अजून जास्त करंट फ्लो होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे करंट कुठून कुठं फ्लो होतो? तर हायर पॉईंटपासून लोअर पॉईंटपर्यंत.
आता पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन कशी बनते? पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन असते सिम्पली अमाऊंट ऑफ वर्क डन. काय सांगितलं मी? अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंग अ युनिट चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे माझा एक युनिट चार्ज ह्या ठिकाणी आहे, त्याला मला ह्या ठिकाणी आणायचं आहे, त्यासाठी किती एनर्जी लागणार आहे मला, और किती वर्क डन करावं लागणार आहे, ते काय असतं माझं पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज व्होल्टेज. काय सांगितलं? अमाऊंट ऑफ वर्क टू ब्रिंग दॅट युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. म्हणजे वर्क पर चार्ज कुठला असतो? कुलम. ठीक आहे. आता म्हणजे त्याचं युनिट काय आलं? जूल पर कुलम. लक्षात आलं? ह्यालाच आपण काय म्हणतो? व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्सचं एक युनिट काय आहे? व्होल्टेज. आणि बाय डेफिनेशन जर गेलो मी काय सांगितलं? वर्क डन अपॉन चार्ज. वर्क डन अपॉन चार्ज म्हणजेच काय? एक मिनिट दिसतंय. म्हणजेच काय येणार आहे माझं? जूल पर कुलम. ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहेत. हे कळालं इथपर्यंत. चार्जचं क्यू, युनिट ऑफ चार्ज कुलम. करंटचं नोटेशन कसं असतं? कॅपिटल आय. करंटचं युनिट काय? ॲम्पियर आहे. ॲम्पियर. पोटेन्शियल डिफरन्स त्याचं युनिट काय वापरतो? बोली भाषेत आपण व्होल्टेज. पण जर आपण फॉर्म्युला वाईज जायचं म्हणलं तर व्होल्टेज म्हणजेच काय असतं? वर्क डन टू ब्रिंग अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, दॅट इज वर्क डन अपॉन चार्ज, दॅट इज जूल पर कुलम. आता हे वर्क डनचं युनिट काय असतं? जूल. हे तर प्रिव्हियस इयर्समध्ये झालेलंच आहे. आता ह्याच्यावर जर लेक्चर दिलं तर अजून 1 तास वाढेल. सो वर्क डनचं काय असतं? जूल. करंट कुठून कुठं फ्लो होतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन कुठून कुठं फ्लो होतात? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. लॉजिक पण तुम्हाला सांगितलं. आता अजून एक असतं, दॅट इज पॉवर. पॉवरचे खूप वेगवेगळ्या ठिकाणी खूप वेगवेगळे डिफरंट युनिट्स आहेत. तर इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण वापरतो ते काय असतं? वॅट. इलेक्ट्रिक पॉवर म्हणतो आपण त्याला. आता इलेक्ट्रिक बाईकचा जमाना येतोय, आपण बघतो किती वॅटची बाईक आहे, किती ह्याची बाईक आहे. वॅटेजमध्येच आपण नेहमी पॉवर मोजतो. तर जर पेट्रोलच्या गाड्या असतील त्यांची पॉवर कशी मोजतो आपण? ब्रेकिंग हॉर्स पॉवर, BHP किंवा HP. ते काय झालं? पॉवर आहे, पण ती दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये. आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय असतं? वॅट असतं. आलं लक्षात? त्याचे युनिट सगळे बघणारच आहोत आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी नसतील माहिती तर ह्या पहिल्या स्क्रीनशॉट काढून ठेवा, VIMP लिहून ठेवा, नाहीतर ह्या गोष्टी पुढं कळणार नाही आहेत. सो खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं, लिहून घ्या. चार्ज क्यू कुलम, करंट आय एम्पियर, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट, व्होल्टेजची डेफिनेशन जूल पर कुलम, पॉवर कशात दाखवतो आपण? वॅटमध्ये दाखवतो. या आता हीटचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला ते बघूयात. हीट, व्हॉट इज हीट? सिम्पली जेव्हा करंट फ्लो होतो आपल्या एखाद्या कंडक्टरमध्ये तेव्हा तुमची हीट तयार होते. काय तयार होते? हीट तयार होते. तर बघा आता हीट कुठं तयार होते, हीट कुठं जनरेट होते हे कळणं महत्त्वाचं आहे. पोरं म्हणतात डायरेक्ट सर्किटमध्ये हीट तयार होते. हीट सर्किटमध्ये तयार होत नाही, एका स्पेसिफिक कंपोनंटमध्ये तयार होते. आणि तो कंपोनंट काय असतो? तुमचा रेझिस्टन्स किंवा रेझिस्टर. जो रेझिस्टर असतो कसा दाखवतो आपण? रेझिस्टर असा स्पीड ब्रेकर सारखा दाखवतो. आलं लक्षात? हा झाला तुमचा रेझिस्टर. इथं सपोज मी एक केले बॅटरी कनेक्ट, एकदम छोटंसं बघूयात. सिम्पली एकदम अवघड ह्याच्यात जायचं नाही आहे, जेवढं सोप्या पद्धतीने सांगता येईल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे काय तुमची, हे आताच सांगितलं होतं मी तुम्हाला, कशाचं नोटेशन आहे? बॅटरीचं नोटेशन आहे. बॅटरी काय करणार आहे? तुमचा चार्जेस, दॅट इज करंट फ्लो करणार आहे असा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आलं लक्षात? आता जेव्हा करंट पास होतो तेव्हा काय सांगितलं मी? हीट तयार होते. काय तयार होते? हीट जनरेट होते. आणि ती कुठल्या कंपोनंटमध्ये तयार होते? तर रेझिस्टर. लिहून घ्या, रेझिस्टर या कंपाऊंडमध्ये तुमची हीट तयार होते. आलं लक्षात? आता हीट कुठे तयार व्हायला लागली माझी? इथं तयार व्हायला लागली. पण इथं वाहणारे जे चार्जेस आहेत त्यांना हा रेझिस्टन्स पार करून जायचं ना. सपोज एक्झाम्पल, रोड आहे, असा स्पीड ब्रेकर आहे. ठीक आहे, एकच स्पीड ब्रेकर आहे आणि दुसरी सिस्टीम घेतली मी, असे 3-4 स्पीड ब्रेकर आहेत. ठीक आहे, सिस्टीम A, सिस्टीम B. तुम्ही सायकल वापरत असाल, 10वीचे मुलं तुम्ही गाड्या वापरत असाल तर वेल अँड गुड. पण सायकल जे वापरतायत ती लोक ऐकून घ्या. तुम्ही सायकल पळवत चाललाय, स्पीड ब्रेकर बघितलं, बुडं उचलण्यापेक्षा तुम्ही ब्रेक मारला, तुमची बुडं उचलण्यापेक्षा तुम्ही ब्रेक मारला तर काय होणार आहे? एकच स्पीड ब्रेकर आहे. माझी सायकॉलॉजी काय सांगते? जाऊ दे, एकच स्पीड ब्रेकर आहे, थोडाच ब्रेक मारू. कशाला एवढा चांगला स्पीड मिळवलेला पेडल मारून तर कशाला घालवायचं, म्हणून थोडाच ब्रेक मारतो. त्यामुळं थोडा स्पीड कमी होणार आहे तुमचा आणि इथं येणार आहे पॉईंटला. आणि तुम्ही लगेच पुढे जाऊन थांबवून बघा,
तुमची जी डिस्क ब्रेकची सायकल असेल तर ते ब्रेक्स काय झालेले असतात, गरम झालेले असतात. पण दुसऱ्या सिस्टीममध्ये हे किती आला, तुम्ही सपोज 40 km/hच्या स्पीडनं आला, 40 km/h स्पीडनं आला आणि इथपर्यंत जायला तुम्ही थोडाच स्पीड कमी केला, 30वरच आला. पण इथं खूप स्पीड ब्रेकर दिसतात तुम्हाला आता. मग काय केलं तुम्ही, हार्श ब्रेकिंग, एकदम टायर खरडेपर्यंत ब्रेक मारला आणि हळूहळू जाऊन पुढं सायकल जाऊन थांबवली. इथं येता तुमचा स्पीड झाला 10 km/h. तर इथं तुम्हाला ब्रेक जास्त अप्लाय करावं लागणार आहे, जास्त वेळ तुम्हाला ब्रेक धरून ठेवावं लागणार आहे. कारण हा स्पीड ब्रेकरचं काम काय असतं, रेजिस्ट करतं. काय रेजिस्ट करतं, तुमचा स्पीड रेजिस्ट करतो. आणि रेजिस्टन्सचं काम काय असतं, टू रेजिस्ट द फ्लो ऑफ चार्जेस. जे चार्जेस फ्लो होणार आहेत आपल्या त्यांचा स्पीड, त्यांचं जे स्पीड असणार आहे ते काय करायचं, आपल्याला रेजिस्ट करायचं और सिम्पली कमी करायचं. त्यामुळे आपण रेजिस्टन्स यूज करतो. तसं स्पीड ब्रेकरचं काय सांगितलं मी, आपला स्पीड कमी करण्यासाठी. आता सिस्टीम ए मध्ये का बी मध्ये तुमच्या सायकलची जी डिस्क ब्रेक असणार आहेत ते गरम होणार आहेत. थोडासा विचार करून बघा. 1 2 3. तर सिस्टीम बी मध्ये तुमच्या जे डिस्क ब्रेक आहेत त्याचे जे डिस्क पॅड असणार आहेत ते जास्त गरम होणार आहेत. का, तर तुम्ही जास्त ब्रेक ॲप्लाय केला. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या त्या डिस्कमध्ये काय झाली, हीट तयार झाली. आलं लक्षात. इथपर्यंत काय आलं. आता तोच फिनोमेना इकडे वापरला जाणार आहे आपला. ठीक आहे. चार्जला मूव्ह करायला एक पॉवर लागणार आहे. का, तर बाबा अडथळा निर्माण होतो ना, आणि त्याला अडथळ्याला पार करून पुढे जायचं आहे. मग त्याला थोडीशी पॉवर द्यावी लागणार आहे. आणि पॉवर कसे असणार आहे, इलेक्ट्रिक पॉवर असणार आहे. इथं जी यूज होणार आहे, सपोज मी घेतो इथं पॉईंट ए आणि पॉईंट बी पर्यंत. तर पॉवर कसली, त्या चार्जला रेजिस्टन्स पार करून जाण्यासाठी जी लागणारी पॉवर आहे ती काय असते, VAB इंटू Q अपॉन T. VAB इंटू Q अपॉन T. कसं आलं सर. तर ह्या जो चार्जेस फ्लो होतात ते कशामुळे होतात, पोटेन्शियल डिफरन्समुळे चार्ज फ्लो होतात. कशामुळे फ्लो होतात, पोटेन्शियल डिफरन्समुळे चार्जेस फ्लो होतात. माझं पॉवर म्हणजे इथलं कुठलं पॉवर आहे, इलेक्ट्रिक पॉवर आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक पॉवर. आणि ते कसं असणार आहे माझं, आपण तिकडे जो फॉर्म्युला शिकला होता पॉवरचा सेम अप्लाय होतो, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने. इलेक्ट्रिक पॉवर काय सांगते माझी, एनर्जी अपॉन टाईम. आता ही एनर्जी कुठली बाबा, VAB इंटू Q. ते कसं आलं हो सर, हो का, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केलं बॅटरीनं. एक पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. पोटेन्शियल जास्त होतं, डिफरन्स जास्त होता, म्हणून चार्जेस फ्लो व्हायला लागले. आता चार्जेस कोणाच्या मदतीनं फ्लो होणार आहेत, ह्या बॅटरीच्या मदतीनं फ्लो होणार आहेत. म्हणून ते काय आलं, बॅटरीचं कधी पण काय असतं, व्होल्टेज दिलेलं असतं, 5 व्होल्टची बॅटरी वगैरे अशा दिलेल्या असतात. म्हणजे ते V कुठून आलं, काय आलं, का, तर चार्जेसला फ्लो व्हायला मदत कोण करायला लागले, पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज बॅटरी. सो VAB इंटू Q. AB म्हणजे काय, हे व्होल्टेज अक्रॉस AB. किती व्होल्टेज लागणार आहे मला ते रेजिस्टन्स पार करून जायला चार्जेसला लागणार आहे. आणि किती टाईममध्ये लागणार आहे ते काय आपलं T पर सेकंड. म्हणजेच काय आलं, व्होल्टेज इंटू चार्ज अपॉन टाईम. हे काय झालं तुमचं पॉवर. हे काय झालं तुमची इलेक्ट्रिक पॉवर. ती कसली पॉवर आहे, त्या चार्जेसला त्या रेजिस्टन्स थ्रू फ्लो करून नेण्यासाठी लागणारी पॉवर आहे. फॉर्म्युला कसा आला, कशामुळे मला एनर्जी मिळते, बॅटरीमुळे एनर्जी मिळते. काय फ्लो व्हायला लागलं, चार्जेस फ्लो व्हायला लागलेत. सो VAB इंटू चार्ज. आणि किती वेळामध्ये व्हायला लागलं, पर युनिट टाईम, दॅट इज T. VAB इंटू Q अपॉन T. हा जो फॉर्म्युला बनतो तो चार्जचा फॉर्म्युला. फक्त एवढंच लक्षात ठेवा. आता बाकीचं आहेच मी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं सांगायला. तर V इंटू Q अपॉन T. तर मग आत्ताच एक 2 मिनिटापूर्वी फॉर्म्युला सांगितला. तुमचा करंट काय असतो, करंट असतो फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. करंट काय असतो तुमचा, फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. म्हणजेच काय, फ्लो ऑफ चार्ज, चार्ज म्हणजे कुलम, Q अपॉन टाईम पर युनिट टाईम म्हणजे Q/T. हे मला Q/T इथं कुठं दिसायला लागलं आहे, कसं दिसायला लागलं आहे, Q अपॉन T इथं दिसायला लागलं आहे. म्हणजेच मी I सबस्टिट्यूट करू शकतो Q अपॉन Tच्या, ऑब्विसली करू शकतो. म्हणजे मला हे कसं दिसतंय, VAB इंटू Q अपॉन T असं दिसतंय का मला. हो, ह्या दोघांच्या मध्ये काय मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग मी ह्या Q/Tच्या जागी काय टाकू शकतो, मी सिम्पली करंट टाकू शकतो. काय टाकू शकतो, करंट. सो मला पॉवरचा फॉर्म्युला काय मिळणार आहे, V इंटू I. कसं लक्षात ठेवायचं सांगतो आता. VAB इंटू I. I म्हणजेच काय, करंट. कसा आला, Q/Tला आपण काय केलं, सबस्टिट्यूट केलं. आलं लक्षात. आता
Q/T करंट, फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम, त्याला आपण करंट म्हणतो. आलं. V × I म्हणजेच VI. मला पॉवरचा फॉर्म्युला काय मिळाला, पॉवर इज इक्वल टू V × I आणि VAB म्हणजे काय, इथं लागणारी पॉवर. सो पॉवरचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा. सगळ्यांच्या घरी TV आहे. आता तुम्हाला एक माहिती आहे की वोडाफोन आणि आयडियाचं कार्ड मर्ज झालेत एकमेकांमध्ये. काय झालेत, मर्ज झालेत. मग कसं लक्षात ठेवू शकता, वोडाफोनचं V, आयडियाचं I. कसं लक्षात ठेवायचं सांगतो. वोडाफोन कंपनी, ठीक आहे, वोडाफोन असंच काहीतरी स्पेलिंग आहे त्याचं, आणि आयडिया, ठीक आहे. वोडाफोन म्हणजेच काय झालं तुमचं V, आयडिया म्हणजे काय झालं I. ते काय झालेत, आता तुम्ही Vची ॲड बघितली असेल, खूप इरिटेटिंग ॲड होती ती, इथं येऊन जाईल कुठेतरी, वी करत बसतात लोक. पण वोडाफोन आणि आयडिया हे एकत्र आले म्हणून ते काय झाले, ताकदवान झाले, म्हणजेच काय झाले, पॉवरफुल झाले. असंही लक्षात ठेवू शकतो. वोडाफोन आणि आयडिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते पॉवरफुल होतात, पॉवर जनरेट करतात. म्हणजेच काय, पॉवर P = V × I. समजतंय, खूप सिंपल भाषेत सांगितलं. हे जरी कळालं नसेल, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, जेणेकरून प्रॉब्लेम तरी किमान सॉल्व्ह करता येतील. काय सांगितलं, P = V × I. आलं लक्षात. कसं लक्षात ठेवलं, वोडाफोन कंपनी, आयडिया कंपनी एकत्र आली, त्यामुळे काय झाली, V तयार झाली. आता रिचार्ज टाकताना तुम्ही बघू शकता, आयडिया वोडाफोनचा ऑप्शन येत नाही आपल्याला, फक्त Vचा ऑप्शन येतो. सो वोडाफोन आयडिया एकत्र आले, पॉवर तयार झाली, पॉवरफुल झाले ते. सो P = VI. हा झाला माझा पॉवरचा फॉर्म्युला. कसली पॉवर काढली, त्या चार्जेसला, त्या रेझिस्टन्स थ्रू जायला लागणारी पॉवर मी कॅल्क्युलेट केली. आता माझं हीट पण जनरेट होणार आहे ॲज वेल. हीट कुठं जनरेट होणार आहे सांगितलं मी, रेझिस्टन्सला. कारण रेझिस्टन्सच अडवतो ना चार्जेसला, जो अडवतो आहे त्याला तो त्याची ताकद जास्त घालवतो रेझिस्टन्स चार्जेस अडवायला. म्हणजे हीट पण कशात प्रोड्यूस होणार आहे, रेझिस्टन्समध्ये. तर हीटचा फॉर्म्युला काय असतो, हीटला आपण दर्शवतो कॅपिटल H ने, कॅपिटल H ने. आलं लक्षात. आता हीटचे फॉर्म्युले काय बनतात, हीट काय असते नेमकी, तर पॉवर, ठीक आहे, पॉवर × टाईम. ते कसं सांगतो तुम्हाला, PT. आणि कसं लक्षात ठेवायचं तेही सांगतो. तर लागणारी पॉवर आणि किती वेळासाठी पॉवर लागली ते काय असतं, माझी हीट. म्हणजे ह्या AB मध्ये, ह्या रेझिस्टन्स AB मध्ये तयार झालेली हीट काय आहे माझी, तर कसं सांगणार आहे मी, हीट = किती पॉवर लागली आणि किती वेळासाठी लागली, त्यामुळे माझी हीट जनरेट होते, दॅट इज PT. आता नीट लक्ष द्या, हे फॉर्म्युला PTचा कसं लक्षात ठेवायचा. हे काय आलं, वोडाफोन आयडिया मर्ज पॉवर, PT. तुम्ही स्कूल्समध्ये असता, PTचे लेक्चर असता, PTचे लेक्चर असतात जे की होतच नाहीत, दुसरं कोणतरी येतं आणि PTचे लेक्चर घेऊन जातं सिलेबस कंप्लीट करायचा म्हणून. पण असो, PTच्या लेक्चरला तुम्ही काय करता, वर्गाच्या बाहेर जाऊन खेळायला जाता. जेव्हा तुम्ही वर्गाच्या बाहेर जाऊन खेळता, तुम्हाला घाम येतो, तुमची बॉडी काय करते, हीट प्रोड्यूस करते. आलं लक्षात, कुठून आलं, हीट = PT. कसं लक्षात ठेवायचं, मी PTला बाहेर खेळायला गेल्यावर हीट जनरेट झाली किंवा हीट तयार झाली, म्हणजेच हीट = PT. कसं, हीट तयार झाली, कधी तयार झाली, PTला खेळायला गेल्यावर. लक्षात ठेवा, हीट तयार झाली, हीट तयार झाली, कधी तयार झाली, हीट तयार झाली, पण कधी तयार झाली, PTला खेळायला गेल्यावर. आलं लक्षात. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. आणि फॉर्म्युले कसे पाठ करायचे ते सांगतो, त्यामुळे गडबडच व्हायची नाही तुमची. तर बघा, P का आला, H का आला. H म्हणजे टेक्निकली जर सांगायचं म्हणलं तर त्या रेझिस्टन्समधून लागणारी पॉवर किती वेळासाठी लागली ते असते माझी हीट. लक्षात कसं ठेवलं मी, हीट = PT. कधी हीट तयार होती, PTला खेळायला गेलं. H = PT. सो माझा हा फॉर्म्युला मिळाला, H = PT. हे घ्यायचं असेल, स्क्रीनशॉट मारायचं असेल मारून घ्या. हे कसं लक्षात ठेवलं होतं, वोडाफोन आणि आयडिया एकत्र झाले होते त्यामुळं, आणि बाकीचं तुमच्या लक्षात आहे. सो मला 2 फॉर्म्युले मिळाले, ह्याच्यावरूनच मी सगळं डिराईव्ह करू शकतो. आता बघा, हे सगळं पहिल्यांदा स्क्रीनशॉट मारा, म्हणजे मला पुसून नवीन एक फुल फॉर्मॅट तयार करू चांगल्या पद्धतीने. म्हणजे आपल्याला हे करायचं, P = V आहे, आणि हे 2 फॉर्म्युले ठेवा फक्त, आणि बाकीच्या गोष्टी नंतर बघू आपण. चलो, काय अडचण असेल, इथं कुठतरी ऑफिशियल नंबर येईल आपल्या लवेज अकॅडमीचा, तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुमचे डाऊट. व्हॉट्सअपचा तो ऑफिशियल नंबर राहणार आहे, ठीक आहे. हे फॉर्म्युले थोडेसे आपण
वर लिहून घेऊ म्हणजे रिव्हिजन पण होईल माझी. काय असं हां इथं बरोबर आहे. पी इज इक्वल टू काय सांगितलं, व्ही इंटू आय. हा एक फॉर्म्युला मिळाला मला. हीट कसं लक्षात ठेवलं होतं मी, हीट कधी जनरेट झाली माझी, हीट माझी जनरेट झाली पी टीला खेळायला गेल्यावर. आणि हे पी टी काय रे बाबा, पॉवर इंटू टाईम. काय असतं, पॉवर आणि किती वेळासाठी लागणारी पॉवर तर टाईम म्हणजे पी टी. आलं लक्षात. आता बघा कसं खेळायचं आहे, फक्त ह्यामध्येच खेळायचं आहे तुम्हाला सांगतो. पी म्हणजे काय आहे माझं, व्ही इंटू आय. व्ही इंटू आय म्हणजेच काय, व्होल्टेज इंटू करंट. म्हणजे मी ह्या पीटच्या जागी व्ही आय टाकू शकतो का, ऑब्विसली टाकू शकतो. म्हणजे माझा हीटचा किती फॉर्म्युला मिळाला, एक फॉर्म्युला मिळाला, एच इज इक्वल टू पी टी. तर दुसरा फॉर्म्युला काय मिळतो मला, एच इज इक्वल टू पीच्या जागी काय टाकलं मी, व्ही इंटू आय. आणि टीला टी आहे तसा, फक्त मी पीला काय सबस्टिट्यूट केलं, व्ही इंटू आय सबस्टिट्यूट केलं. सो मला फॉर्म्युला काय मिळाला, व्ही आय टी. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला हे जर लक्षात असेल पी इज इक्वल टू व्ही आय, तर हा फॉर्म्युला असा पण डिराईव्ह करता येणार आहे तुम्हाला. पण व्ही आय टी नावाचं एक खूप फेमस इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. 11वी-12वीला गेल्यावर कळालंच किती व्हॅल्युएबल आहे ते. तर व्ही आय टी कॉलेज, पहिला फॉर्म्युला हीट कधी जनरेट होते, पी टीला खेळायला लागल्यावर. दुसरा फॉर्म्युला काय सांगितला, एक फेमस कॉलेज, कुठलं कॉलेज, व्ही आय टी कॉलेज. फुल फॉर्म वगैरे पाठ करत असलं तर येड लागेल. व्ही आय टी कॉलेज आलं लक्षात. मला दुसरा फॉर्म्युला मिळाला हीटचा. आता थर्ड फॉर्म्युला इथं काहीतरी जुगाड करायचं आहे मला. मी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ओहम्स लॉ शिकलो होतो, माहिती आहे, विसरला असणारच आहे. तर ओहम्स लॉ काय सांगतो माझा, ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ मला सांगत होता की काय होतं, व्ही इज इक्वल टू व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर. जर माहीत नसेल तर ट्रिक सांगतो तुम्हाला. हे घ्या ट्रायंगल, काय काढायचं तर व्ही काढा, ह्या ट्रायंगलमध्ये आय काढा, इथं काय काढा, आर काढा. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला आय कॅल्क्युलेट करायचं आहे, आयवर हात ठेवा, काय दिसतं तुम्हाला, व्ही अपॉन आर. काय दिसतंय, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. सो माझा फॉर्म्युला काय मिळतो, इकडं लिहितो थोडंसं, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. हा एक फॉर्म्युला मिळाला मला. गडबड करू नका, हे एक डायरेक्ट बघितल्यावर अवघड वाटणार आहे. व्ही काय व्होल्टेज आहे, आर काय रेझिस्टन्स आहे, आय काय करंट आहे. भिऊन जायचं नाही अजिबात. जर मला वी हॅव टू कॅल्क्युलेट रेझिस्टन्स, तर आरवर हात ठेवा, काय दिसतंय, व्ही अपॉन आय. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. हा एक फॉर्म्युला मिळाला मला, व्ही अपॉन आय. ठीक आहे, ठीक आहे बाबा, मला हा पण मिळाला. आणि व्ही जर कॅल्क्युलेट करायचं असेल, व्हीवर हात ठेवा, हे पुढे एकमेकांसमोर दिसतंय म्हणजे आय इंटू आर. सो व्ही इज इक्वल टू आय आर. हा एक फॉर्म्युला मिळणार आहे मला. आलं लक्षात. हे 3 फॉर्म्युला मला डिराईव्ह कुठून झाले, ओहम्स लॉमधून. इथं पण बुकमध्ये दिलं नाही, डायरेक्ट तुम्हाला दिलेलं आहे. सो ह्या गोष्टी माहीत नसतील तर स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घेऊ शकता. वहीमध्ये लिहून घ्या, प्रेफर करा लिहून घ्यायला, कारण परत तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना अडचण येणार नाही. नुसतंच पाठ केलं तर ऑब्व्हियसली विसरणार आहेत तुम्ही. मला हे सगळे फॉर्म्युले कुठून डिराईव्ह केले मी, ओहम्स लॉमधून. तर आता व्हीच्या जागी मी हे टाकू शकतो का, आय आर टाकू शकतो मी. तर टाका, एच इज इक्वल टू, फक्त काय टाकलं मी, व्हीच्या जागी, व्हीचं काय आलं माझं, आय इंटू आर टाकलं, आय इंटू आर, फक्त व्हीच्या जागी टाकलं. हे आय टी आहे तसं, इंटू आय इंटू टी. मग फॉर्म्युला काय बनणार आहे, इथं आय इथं आहे, हो का, लक्षात आहे. ए इंटू ए मी काय लिहू शकतो, एचा स्क्वेअर लिहू शकतो. मग इथं आय इंटू आय काय लिहिणार आहे मी, आयचा स्क्वेअर लिहू शकतो. बाकीच्या टर्म आहे तशा, आर राहिले आणि टी राहिले, दॅट इज आय स्क्वेअर आर टी. दिस इज कॉल्ड ॲज जूल्स लॉ ऑफ हिटिंग. थोडंसं एक मिनटं, आय स्क्वेअर आर टी दॅट इज जूल्स लॉ ऑफ हिटिंग. लिहून घ्या जूल्स लॉ. याला फॉर्म्युला आय स्क्वेअर आर टी. फक्त पाठ काय करायचं तुम्हाला, हा फॉर्म्युला करायचा आहे, त्याची ट्रिक सांगितली व्ही आय. हा एक फॉर्म्युला पाठ करायचा आहे, एच इज इक्वल टू पी टी. ह्याचं पण ट्रिक सांगितली, ह्याची पण ट्रिक सांगितली, काय, व्ही आय टी कॉलेज. आता हे काय केलं मी, बाय ओहम्स लॉ आय स्क्वेअर आर टी. ह्यालाच मी काय म्हणतो, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. जूल्स लॉ ऑफ हिटिंग म्हणतो ह्याला, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. थोडासा बॅकग्राऊंडमध्ये जर नॉईज आला तर द्या सोडून, आमच्या इथं गोंधळ चालूच राहते. हे गोष्टी काय आल्या. अजून मी काहीतरी जुगाड करू शकतो. ह्याच्यामध्ये मी व्हीची व्हॅल्यू टाकली होती, ह्याच्यात जर मी आयची व्हॅल्यू टाकली, त्याच्यात काय, व्ही अपॉन आर. बघा ह्या फॉर्म्युलामध्ये आयच्या जागी मी व्ही अपॉन आर टाकलं. काय टाकलं, व्ही अपॉन आर. तर कसं होणार आहे माझा फॉर्म्युला, एच इज इक्वल टू, व्हीला व्ही आहे तसं, आयच्या जागी काय टाकायचं आहे, व्ही इंटू व्ही अपॉन आर इंटू टी आहे तसं. मग काय आहे, व्ही इंटू व्ही, व्हीचा स्क्वेअर. काय सांगितलं, व्ही इंटू व्ही, व्हीचा स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. म्हणजे मला फॉर्म्युला आता जागा नाही म्हणून इथंच लिहितो मी, व्ही स्क्वेअर आर, व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू
T. दिस विल बी माय फॉर्म्युला फॉर हीट. मला आता किती फॉर्म्युले मिळालेत? 1 2 3 4. मला टोटल 4 फॉर्म्युलेज मिळाले आहेत. तर डाऊट असेल विचारून घ्या, कमेंट सेक्शन खुला आहे तुमच्यासाठी, नाहीतर पर्सनल नंबर. पण ह्या गोष्टी कळणं खूप महत्त्वाचं आहे. 11वी 12वीच्या बेससाठी सुद्धा मी त्या पद्धतीने शिकवलं आहे, त्यामुळे नक्कीच याचा पुढे जाऊन सुद्धा फायदा होईल. तर बघा, P इज इक्वल टू व्ही आय. वोडाफोन आयडिया एकत्र आले, पॉवर तयार झाले, ते पॉवरफुल झाले. सो P इज इक्वल टू व्ही आय. हीट कधी प्रोड्यूस होते? पीटीला खेळायला गेल्यावर. सो H इज इक्वल टू PT. झाला फॉर्म्युला तयार. मग मी पीची जी व्हॅल्यू होती व्ही इंटू आय, व्होल्टेज इंटू करंट, ती काय केली? पीमध्ये सबस्टिट्यूट केली. सो H इज इक्वल टू काय येणार आहे? VIT. H इज इक्वल टू VIT. संपला विषय. आता VIT कसं लक्षात ठेवलं होतं? कॉलेजचं नाव आहे VIT कॉलेज, इंजिनिअरिंगसाठी खूप फेमस आहे VIT कॉलेज. नंतर काय सांगितलं? बाय ओहम्स लॉ यूज करा. ओहम्स लॉमधून तुम्हाला असे काहीतरी 3 फॉर्म्युले मिळतील. हा ट्रायंगल लिहून घ्या. फॉर बेटर कन्व्हिनियन्स, युअर कन्व्हिनियन्स काय म्हणू शकता तुम्ही ते. मग त्याच्यावरून मी जेव्हा तो फॉर्म्युला यूज केला तर मला काय मिळालं? हीट इज इक्वल टू I² RT. I² RT म्हणजे काय? जूल्स लॉ ऑफ हिटिंग ह्यालाच म्हणतात. 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज जूल्स लॉ ऑफ हिटिंग? सिम्पली हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ करंट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स इन द रेजिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर, अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाईम फॉर विच करंट फ्लोज. त्याला आपण काय म्हणतो? हीट. जूल्स लॉ ऑफ हिटिंग म्हणतो आपण त्याला. हा एक फॉर्म्युला मिळाला. आणि ह्याच्यात जर अजून आयच्या जागी पुट केलं तर मला काय मिळालं? V²/R इंटू टी. हे 4 फॉर्म्युले मला मिळाले आत्तापर्यंतचे. खूप सिम्पल आणि खूप लक्षात ठेवण्यासाठी सिम्पल असणार अशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं, त्यामुळे अडचण कसलीच येणार नाही आहे. एकदा बघून घ्या, रिव्हिजन आपण जाताना मारूच, पण हे पहिलं उतरवून घ्या सिम्पल भाषेत, किंवा कशा ट्रिक सांगितल्यात तशा. 1 2 3. आता एक पुढचा पॉईंट आहे तुम्हाला की युनिट ऑफ अ पॉवर. काय सांगितलं मी? युनिट ऑफ पॉवर कसं आलं आहे? जे मग अशी मी वॅट सांगितलं ते कसं आलं आहे, ते कसं डिराईव्ह झालं ते बघा पहिलं. आता त्याच्या आधी छोटासा एक मुद्दा राहायला सांगायचा माझा, की मी आत्ताचे जे फॉर्म्युले काढले होते, H इज इक्वल टू कधी झालं होतं? PTला खेळायला गेल्यावर. हीट अजून एकदा काय होतं? एक फेमस कॉलेजचं नाव VIT. हीट अजून काय होतं? I² R इंटू टी. ह्याला काय म्हणतो? जूल्स लॉ ऑफ हिटिंग. हीट काय होतं माझं? V²/R इंटू टी. आता नीट लक्ष द्या, हीट इकडं पण आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे. टाईम 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 टाईम. म्हणजे हे जे मधले फॉर्म्युले बनणार आहेत ते कशाचे फॉर्म्युले? पॉवरचे फॉर्म्युले. सो लिहून घ्या. पॉवरचा फॉर्म्युला एक काय बनला? पॉवर इज इक्वल टू V इंटू आय. पॉवर इज इक्वल टू I² R. I² आणि पॉवर इज इक्वल टू V²/R. पॉवर इज इक्वल टू V²/R. कळतं आहे? खूप सिम्पल आहे. P इज इक्वल टू व्ही आय, P इज इक्वल टू I² R, P इज इक्वल टू IR. कसं आलं? हीट इकडं होतं, टाईम इकडं पण होतं. हे टाईम सोडलं तर म्हणजे हे मधले फॉर्म्युले कशाचे लक्षात राहत नाहीत आपल्याला? पॉवरचे फॉर्म्युले आहेत. सो P इज इक्वल टू व्ही आय, P इज इक्वल टू I² R, P इज इक्वल टू V²/R, जे की न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूज होणार आहेत. सो नंतर काय सांगितलं मी? युनिट ऑफ अ पॉवर. तर बघा, पॉवर फर्स्ट ऑफ ऑल, पॉवर. तर पॉवर काय असतं? आत्ताच फॉर्म्युला डिराईव्ह केला होता मी, व्होल्टेज इंटू करंट. आता व्होल्टेज म्हणजेच काय सांगितलं होतं मी? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचाच फॉर्म्युला काय होता? अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंग युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. याचाच अर्थ काय? अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजे वर्क डन लागलंय, मला वर्क लागलंय. कशाला वर्क लागलंय? एका चार्जला एकाच पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर आणायला, म्हणजे तिथं काय येणार आहे? चार्ज. आलं लक्षात? V म्हणजे व्होल्टेज, व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन काय सांगितली? एक चार्ज एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटपर्यंत आणायला लागणारं वर्क म्हणजे काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स, वर्क अपॉन चार्ज. करंट काय असतो? फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. फ्लो ऑफ चार्ज, चार्ज म्हणजे काय माझं? लिहितो परत, चला. चार्ज म्हणजे काय असतं? Q. चार्ज अपॉन फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम सांगितलं मी, पर युनिट टाईम. आलं लक्षात? आता वर्कचं युनिट काय असतं माझं? सिम्पली वर्क, युनिट ऑफ वर्क इज जूल. व्हॉट इज द युनिट ऑफ चार्ज? चार्जचं युनिट आत्ता झालं तर लेक्चरच्या स्टार्टिंगला कुलम. कुलम हे युनिट इज अ चार्ज. इंटू परत चार्ज आलं आहे, चार्जचं युनिट काय? कुलम. अपॉन टाईमचं युनिट काय असतं? सेकंड्स. तर कुलम मी कट करू शकतो, मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. काय येणार आहे? आता कसं दिसतंय मला? असं दिसतंय सिनेरिओ.
जूल पर सेकंड, जूल, घाणेरडं अक्षर यायला लागले आजकाल, जूल पर सेकंड आला फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर. आणि जसं मी क्यू अपॉन टीलाच ॲम्पियर म्हणायचो, क्यू अपॉन टी दॅट इज करंटला ॲम्पियर म्हणायचो, तसंच जूल पर सेकंडलाच आपण काय म्हणणार आहे, वॅट म्हणणार आहे, विच इज ॲक्च्युअल युनिट ऑफ पॉवर अँड वी आर युजिंग वॅट इन द होल चॅप्टर. कळतात गोष्टी, खूप सिम्पल आहे, काहीच म्हणजे दमच नाही ह्या गोष्टींमध्ये. का आलं आहे, का दम नाही, तर हे तोडून तोडून शिकायला मला. जर डायरेक्ट तुम्हाला सांगितलं तर गोटाच कपाळात जातील तुमच्या. गॅस पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, वर्क अपॉन चार्ज इंटू चार्ज अपॉन टाईम. हे कसं आलं, पोटेन्शियल डिफरन्स, अमाऊंट ऑफ वर्क टू ब्रिंग इट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, सो वर्क अपॉन चार्ज. करंट काय असतो, फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम, सो चार्ज अपॉन टाईम, जे बाय सी जूल पर कुलम इंटू कुलम पर टाईम. कुलम कुलम उडलं, जूल पर सेकंडला येईल, आणि त्या जूल पर सेकंडलाच आपण काय म्हणतो, पॉवर. दॅट इज द युनिट ऑफ पॉवर. आता पुढं बघा, एक छोटासा लास्टचा कन्सेप्ट आहे, समजून हे लेक्चर इथंच एंड करू. आणि हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे, भयानक इम्पॉर्टंट असणार आहे. अजून एक पॉईंट 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो की 1 किलोवॅट आर म्हणजे किती एनर्जी असते. आता 1 किलोवॅट आर म्हणजे नेमकं काय. आता एक लक्ष द्या, 1 ग्रॅम लिहिताना मी कसं लिहितो, 1 ग्रॅम असं लिहितो, GM किंवा G लिहितो फक्त. पण 1 kg लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे मी, किलोग्रॅम म्हणतो आपण, किलोग्रॅम. किलोग्रॅम असं KILO ग्राम. आता वॅट आर्स, पहिलं बघा हे कशामुळे करावं लागलं माहिती आहे. एक वॅट युनिट एनर्जी आपण जर यूज केली, ही खूप छोटीशी अमाऊंट आहे 1 वॅट, आणि त्याच्यासाठी लागणारा खर्चसुद्धा खूप छोटा असतो. त्यामुळे जे घरात आपण हे आता 3 बल्ब लागलेत, मग मला किती वॅट एनर्जी मी यूज केली आहे त्याच्यावरनं मला बिल पडतं. जे आपलं युनिट्स घरात येतं, 1 युनिट किती, जवळपास 8-9 रुपयाला जो काय रेट असेल, अच्छे दिन जो 8-9 रुपयाचा रेट असेल आपला, तर तो कशामुळं, आपण जी अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज केली MSEBमधनं येणारी, ते यूज केल्यामुळं जे आपल्याला चार्ज बसतो तो असतो आपल्याला. पण 1 वॅट एनर्जी ही खूप छोटी अमाऊंट आहे, म्हणून त्यांनी काय ठरवलं, आपण 1 किलोवॅट आरसाठी आपण एनर्जी कॅल्क्युलेट करू. आणि तेच म्हणजे माझं एक काय राहणार आहे, 1 युनिट राहणार आहे, 1 युनिट. ठीक आहे. मग त्यांनी काय ठरवलं, लोकांनी जर 1000 वॅट, किती बघा, म्हणजे आपल्या कन्झ्युमर्सनं, म्हणजे आपण कन्झ्युमर, त्यांचे कन्झ्युमर कोण, आपण. जर आपण 1000 वॅट एवढी एनर्जी एका तासासाठी, किती तासासाठी, 1 आरसाठी जर यूज केली, तर मला ह्यांचं काय पडतंय, कॅल्क्युलेशन 1 युनिट पडतंय. आणि त्या युनिटचा खर्च किती असतो, मला जवळपास 7 ते 8 रुपये. तर नीट लक्ष द्या. आता 7 ते 8 रुपये मला एका युनिटचं पडतंय, म्हणजेच मी 1000 युनिट एका तासात वापरले, 1000 वॅट्स एका तासात वापरले, तरच मला काय पडतं, 1 युनिट पडतं. मग ती नेमकी किती एनर्जी, जर मला जूलमध्ये कॅल्क्युलेट करायचं, ती नेमकी किती एनर्जी हे मला कॅल्क्युलेट करायचं होतं. आता मग अशी पॉवरचं युनिट काय काढलं तुम्ही, पॉवर इज इक्वल टू जूल पर सेकंड इज इक्वल टू वॅट, इज इक्वल टू वॅट. हे काढलं होतं आपण आत्ताच, जस्ट. नसेल बघितलं आता डायरेक्ट तुम्ही जंप मारले असेल, थोडंसं रिवाइंड करून या. बघा हे काय आल्यात गोष्टी, 1000 वॅट्स एका तासात यूज केले तरच मला 1 युनिट पडतं. मग तुम्ही असे कितीतरी युनिट्स खर्च करून टाकता, म्हणजे खूप पॉवर तुम्ही कन्झ्युम करता आणि तुमचं बिल त्यामुळेच वाढत राहतं. आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, किती आहे बाबा हे नेमकं 1 किलोवॅट किती आहे, काय आहे त्याचं, म्हणजे किती जूलमध्ये. जर जूलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल, मला सगळे SI युनिटमध्ये घ्यावं लागतील. तर SI युनिटमध्ये घेण्यासाठी काय करावं लागेल, हे किलोवॅट आर आहे, काय 1 किलोवॅट आर, ह्याचं कन्व्हर्जन मला टोटल SI सिस्टीममध्ये करावं लागेल. सो 1 किलोवॅट, किलो म्हणजे किती, बघा 1 किलो म्हणजे किती ग्रॅम येतं, 1 kg म्हणजे किती ग्रॅम येतं, 1000 ग्रॅम्स येतं, बरोबर आहे. तसंच सेम 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट येणार आहेत, 1000 वॅट, म्हणजे किती, 1 2 3 1000 वॅट झालं, इंटू 1 आर. आता 1 तास यूज केला आहे, पण SI युनिट ऑफ टाईम आर नसतं, सेकंड्स असतं. तर 1 तासाचे सेकंद किती झाले,
एका तासात सेकंद किती असतात, तर हळूहळू कॅल्क्युलेशन करू. 1 तास म्हणजे 1 आवर म्हणजे किती मिनटं, 60 मिनटं. 60 मिनटं, हां हे कॅल्क्युलेशन वेगळं, हे वेगळं, हे वेगळं. 60 मिनटं इंटू एका मिनटामध्ये सेकंद किती असतात, 60 सेकंड्स असतात, 60 सेकंड्स. आता माझ्यासारखे 4 निलेश असतील, दोघांकडं प्रत्येक निलेशकडं 4 चॉकलेट्स आहेत, तर टोटल चॉकलेट्स कसं करतो आपण, 4 × 2 म्हणजे टोटल 4 निलेशकडं 8 चॉकलेट आहेत. तसंच 60 मिनटामध्ये प्रत्येक मिनटामध्ये 60 सेकंड्स आहेत, प्रत्येक मिनटामध्ये 60 सेकंड, असे माझ्याकडे किती मिनटं आहेत, 60 मिनटं आहेत. मग 60 मिनिट × 60 सेकंड्स म्हणजे माझं 1 आवर = कॅल्क्युलेशन बनेल सेकंडसाठी. तर बघा 60 × 6 आहे 36, 36, हे 2 0 लावून टाका, 3600 सेकंड म्हणजे 3600 सेकंड्स असतात कशामध्ये, एका तासामध्ये. तर लिहून घ्या 1000 × 3600. हे कॅल्क्युलेशन कुठून आलं, तर इथून आलं, एका तासाचं सेकंदामध्ये कन्वर्जन केलं आपण. आता पुढं काय येणार आहे, हे थोडंसं अजून बायफर्केशन करू. 1000 काय होतं, वॅट्स होतं, इंटू ते 3600 काय होतं, तुमचे सेकंड्स होते. आलं लक्षात. आता पुढं कॅल्क्युलेशन करा, कसं दिसतंय मला, 36 आहे तसं. आता किती 0 वाढणार आहेत, 36, हे 3 आणि इथं 2 म्हणजे 1 2 3 4 5, हे 5 0 ॲड होणार आहेत जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो आपण तेव्हा. हे काय येणार आहे माझं युनिट, वॅट × सेकंड, वॅट × सेकंड, हे आलं माझं त्याचं युनिट. तर नीट लक्ष द्या, ही मोठी खूप अमाऊंट घाणेरडी दिसते मला दरवेळेस एवढं मोठं नाही लिहायचं, मला पॉईंटमध्ये शिफ्ट करायचं आहे. मी एक पॉईंट इकडे आलो, 2 3 4 5 6 पॉईंट्स मी लेफ्टला सरकलो, तर माझे एक मिनिट कसं सांगितलं, आत्ता पॉईंट नाही म्हणजे पॉईंट इथं असतो डेसिमल पॉईंट, मला कुठं शिफ्ट करायचं 3.6ला. तर 1 2 3 4 5 6 म्हणजे 3.6 असा आला आहे. आता 10ची पॉवर लक्षात ठेवायची. कोऑर्डिनेट सिस्टीम माहिती आहे, एक्स ॲक्सिस उजवीकडं काय असतं, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, इकडं लेफ्टला काय असतं, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. जर मी लेफ्टला पॉईंट शिफ्ट केले तर निगेटिव्हमध्ये जातं, त्याचं उलटं करायचं पॉझिटिव्ह. ती पॉवर असते तुमची 10ची, म्हणजे लेफ्टला किती सरकलो मी, 6 घरं लेफ्टला सरकलो. मग लेफ्टला सरकलो म्हणजे 10ची किती पॉवर येणार आहे माझी, मायनस नाही तर प्लस, उलटं करायचं असतं. 10⁻⁶ इकडं काय, वॅट सेकंड्स. आता 10⁻⁶ याचा अर्थ काय, 1 2 3 4 5 6 हे असतं. हां, आता 10⁻⁶ × 3.6 करून बघा, तुम्हाला काय आन्सर मिळणार आहे, हे आन्सर मिळणार आहे. म्हणजे ह्याचंच मी असं लिहू शकतो. आलं लक्षात, 3.6 × 10⁻⁶. हे फॉर्म्युला माहीत नसेल लिहून घ्या. आता हे काय झालं माझं वॅट सेकंड. पण आता इथं लक्ष द्या, जूल पर सेकंड म्हणजेच काय असतो माझा वॅट. जूल पर सेकंड = काय असतो माझा वॅट असतो. बट इथं माझ्याकडे काय, वॅट × सेकंड आहे. हा डिनॉमिनेटरमध्ये, इकडे गेल्यावर न्यूमरेटरमध्ये जाणार आहे. म्हणजेच जूल = वॅट × सेकंड्स असं मला दिसतं आहे. मग मी वॅट × सेकंडला काय लिहू शकतो, जूल लिहू शकतो. दॅट इज 3.6 × 10⁻⁶ जूल्स. आलं लक्षात. 1 किलोवॅट आर, 1 किलोवॅट आर = किती एनर्जी असते आपली, ती 3.6 × 10⁻⁶ जूल्स. आलं लक्षात. गोष्टी खूप सिंपल आहेत, काहीच दम नाही आहे ह्याच्यात. पण कधी जर तुम्ही कन्सेप्च्युअल शिकला तर पाठ करायला गेलं तर मग करा पाठ, बघा होतं का पाठ, बघा येतं का पेपरमध्ये लिहिता. आलं लक्षात. खूप सिंपल आहे. आजच्या काय काय गोष्टी बघितल्या इथपर्यंत बघून घेऊ. एक क्विक रिव्हिजन मारूयात. चलो क्विक रिव्हिजन. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 5 मार्कासाठी आहे, त्यामुळं हा चॅप्टर ऑरमध्ये सोडायचा नाही. मला माहिती कित्येक पोरं ऑरमध्ये सोडून देतात आणि तेच एक्झाममध्ये पडतं आणि तुम्हाला लिहिता येत नाही, मार्क कमी पडतात. तर बघा, आपण काय बघितलं होतं, चॅप्टरचं नाव इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जेव्हा करंट पास होतो इलेक्ट्रिक कंडक्टरमधनं 2 इफेक्ट तयार होतात, हिटिंग इफेक्ट आणि मॅग्नेटिक इफेक्ट. आता हिटिंग इफेक्टसाठी मला काय काय फॉर्म्युला लागले होते, पी. पॉवरचा फॉर्म्युला काय सांगितला मी, वोडाफोन आणि आयडिया कंपनी जेव्हा एकत्र येते तेव्हा माझे ते पॉवरफुल होतात. म्हणजेच काय, P = V × I. हा एक फॉर्म्युला मिळाला मला. चलो टिक मार्क करू. नेक्स्ट, हीटचा फॉर्म्युला काय सांगितला होता, हीट कधी जनरेट होते, PTला खेळायला गेल्यावर, म्हणजे पॉवर × टाईम. हा सिम्पल फॉर्म्युला चेक. दुसरा फॉर्म्युला काय होता, कॉलेजचं नाव होतं. कुठलं कॉलेज होतं, VIT कॉलेज होतं. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवू शकता, कॉलेजचं नाव चेक. नंतर अजून एक फॉर्म्युला बनला होता की
लॉ ऑफ हिटिंग कशावरून काढला होता, ओहम्स लॉवरनं, दॅट इज I² RT. ह्यालाच काय म्हणतो आपण, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. नंतर अजून एक फॉर्म्युला काढला होता H इज इक्वल टू काय आता V² अपॉन R इंटू T. दिस इज द फॉर्म्युलाज फॉर हीट. हीटचे माझ्याकडे 4 फॉर्म्युले झाले टोटल, पॉवरच्या एकच फॉर्म्युला. आणि ह्याच्यावरून मी पॉवरचे फॉर्म्युला कसे काढले होते, P इज इक्वल टू V इंटू I, P इज इक्वल टू I² R आणि P इज इक्वल टू V² अपॉन R. ठीक आहे, अडचण असेल इथं कुठं नंबर असेल माझा, बघू शकता तुम्ही. सो दिस इज इट फॉर टुडेज लेक्चर. आणि अजून एक बघितलं होतं 0.1 kWh इज इक्वल टू 3.6 इंटू 10 to the power 6 joules. हे एक बघितलं होतं. सो दिस इज इट फॉर टुडेज लेक्चर. लेक्चर आवडलं असेल तर लाईक ठोका, त्या सबस्क्रायबरच्या चिन्हाला हिट मारा, नाही तर पॉवरफुल बटन मारा. पण काय करा, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, मित्रांसोबत शेअर करायचं आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ह्याच्या पुढचा टॉपिक कवर करूयात, फ्यूज, MCBs काय असतात ते सगळं बघून घेऊयात. तोपर्यंत थँक्यू.